महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अक्षता म्हात्रे सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाला 2 वर्ष पूर्ण। न्यायासाठी इतका उशीर का? सविता सोनवणे कदम यांचा सरकारला संतप्त सवाल। शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिरात ओबीसी समाजातील विवाहित महिला अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या नराधमांच्या सामूहिक बलात्कार आणि निर्गुण हत्येच्या घटनेला आज 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। मात्र अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा न झाल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। या पार्श्वभूमीवर इंडियन सोशल मूव्हमेंटच्या अध्यक्षा सविता सोनवणे कदम यांनी सरकार आणि न्यायव्यवस्थेवर घणाघाती टीका करत न्यायासाठी आणखीन किती काळ वाट पाहायची असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे। फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कधी? या अमानुष गुन्ह्यातील आरोपी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे यांना अद्याप फाशीची शिक्षा झाली नाही आणि ती कधी होणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। दुसरीकडे नरसरापूर येथील भीमराव कांबळे प्रकरणातही न्यायालयाने जलदगतीने फाशीची शिक्षा सुनावली आहे। मग आता अक्षता म्हात्रे प्रकरणात न्याय मिळण्यासाठी इतका विलंब का होत आहे अशी विचारणा सोनवणे कदम यांनी केली आहे। महिला कुठेच सुरक्षित नाहीत। देशातील महिलांच्या असुरक्षिततेवर चिंता व्यक्त करताना सविता सोनवणे कदम या म्हणाल्या, आज महिला कुठेच सुरक्षित नाहीत। त्या मंदिरात सुरक्षित नाहीत, रस्त्यावर सुरक्षित नाहीत आणि दुर्दैवाने स्वतःच्या घरातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत। ही अत्यंत चिंताजनक आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। फास्ट ट्रॅक कोर्ट आणि तातडीच्या उपायांची मागणी। महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारची ठोस भूमिका काय आहे असा प्रश्न विचारत त्यांनी अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना त्वरित आणि कठोर शिक्षा देण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची मागणी केली आहे। देशातील महिलांनी अजून किती दिवस हा अन्याय आणि असुरक्षितता सहन करायची असा सडा सवाल करत त्यांनी तातडीने प्रभावी उपाययोजना आणि जलद न्यायव्यवस्था लागू करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भुईरुराणी। जय भारत जय संविधान। मी सविता सोनवणे कदम, अध्यक्ष इंडियन सोशल मूव्हमेंट मिशन संविधान साक्षरता। आज शिळफाटा मुंबई येथील गणेश घोळ मंदिरामध्ये ओबीसी समाजातील विवाहित महिला अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्गुण हत्येला 2 वर्ष झालेली आहेत। या प्रकरणातील आरोपी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे यांना अद्यापही फाशीची शिक्षा कधी होणार हा प्रश्न अजूनही जनतेसमोर उभा आहे। दुसरीकडे नरसरापूर येथील भीमराव कांबळे प्रकरणातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असताना अक्षता म्हात्रे हे प्रकरण अजूनही तितकंच थांबलेलं आहे। याला कुठेतरी सरकारने याच्यावर निर्बंध घालावेत आणि लवकरात लवकर अक्षता म्हात्रे प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी करून त्या आरोपींना पुजाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। हा सगळं जनतेचाच खरं तर हा न्याय होणार आहे। म्हणून ही महिला आजही सुरक्षित नाही, ना ती घरात सुरक्षित आहे, ना ती मंदिरात सुरक्षित आहे, ना रस्त्यावरती सुरक्षित आहे। लवकरात लवकर ह्या महिलांना सुरक्षितता कशी प्रदान होईल हा सरकारने ठोस निर्णय द्यावा आणि लवकरात लवकर न्यायालयीन चौकशी करावी। अजूनही कुठलीही चौकशी झालेली नसताना अक्षता म्हात्रे प्रकरणात न्यायालयाने लवकरात लवकर ही चौकशी करावी। जय भारत जय संविधान।